वैशाली, तुझं बाळ झालंय तुला? हो. हा. किती महिन्याचं आहे आता? आता 4 दिवस झाले. 4च दिवस झाले. हो. अच्छा. अरे खूप खूप तुला शुभेच्छा. आणि काय झालंय? मुलगी झाली. मुलगी झाली. अरे वा, एकदम लक्ष्मी आली. हो. तर तुला दूध वगैरे जास्त येते तर तू कुठे डोनेट करते? हो, इथं करते डोनेट. 2 दिवसाला दूध जास्त येते ना माझं. बाळ तेवढं नाही चालत जास्त, मी ते डोनेट करते. दुसऱ्या बाळांना पण उपयोगी पडेल. अच्छा. हा. आणि तुला याच्याबद्दल कोणी सांगितलं? सिस्टरने सांगितलं. दुसऱ्यांनी सांगितलं. मग तुला इथे येऊन तू देते. हो. मग कसं वाटतं तुला असं? छान वाटतं मला, मोकळं पण वाटतं. छाती पण भरलेली असते ना, ते रस्ता पण मोकळ्या होते ती. आणि होते पण जास्त चांगलं वाटतं. आता 2 दिवस झाले चांगलं वाटतं. चांगलं वाटतं ना तुझ्या त्याच्यामुळे? म्हणजे दुसऱ्या बाळांना ज्यांना नाहीये त्यांना पण आईचं दूध मिळतं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. भेटत नाही, कोणी देत नाही ना. माझ्याकडे आहे तर मग करते दोन्ही. आणि इतरांनी पण केलं तर ते पण चांगलंच आहे. त्यांच्याकडे आहे त्यांनी करायला पाहिजे. आपलं बाळ काय दुसऱ्याचं बाळ काय. हो, सगळ्यांचे बाळ सांगितलं. फार मोठी गोष्ट सांगितलं. आपलं बाळ काय दुसऱ्यांचं बाळ काय. वैशाली खूप चांगलं काम करते. हो, तर धन्यवाद. नमस्कार, माझे नाव रिंकू आहे. मी एक स्टाफ नर्स आहे. माझी डिलेवरी 19 फेब्रुवारीला झाली. तसेच मी त्यावेळी मिल्क बँकमध्ये डोनेट करत होती. मिल्क बँकबद्दल माहिती द्यायचं म्हटलं तर मिल्क बँकमध्ये जे अकाली जन्मलेले बाळ असतात, जे कमी वजनाचे बाळ असतात, आजारी किंवा ज्या आई बाळाला दूध देऊ शकत नाही, अशा नवजात शिशूंसाठी मिल्क बँक हे एकदम चांगली योजना आहे. यामध्ये जे डोनेट केलेलं दूध असतं ते चांगल्या प्रकारे तपासणी करून हे जे गरजू शिशू असतात, नवजात शिशूंना दिले जाते. त्यामुळे त्यांना त्यांच्या वाढीस मदत होते, जे संसर्गाचा धोका कमी होतो, त्यांचे पोषणही सुधारते. त्यामुळे मिल्क बँक हे एक समाजासाठी एक चांगली सेवा आहे. धन्यवाद.